नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघाने तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला सुद्धा पी-एम किसान योजनेचे पैसे मिळत असेल, लाभ मिळत असेल, तर तुम्हाला आता 2026 करिता लाभ सुरू ठेवण्याकरिता ई-के-वाय-सीची प्रक्रिया करणे आवश्यक आहे. ई-के-वाय-सीची प्रक्रिया सुरू झालेली असून 30 जून 2026 पर्यंत ती पूर्ण करायची आहे. मित्रांनो, लाभार्थ्यांना ई-के-वाय-सीची प्रक्रिया ही घरबसल्या पी-एम किसान मोबाईल ॲपमधून सुद्धा करता येणार आहे. स्वतः ई-के-वाय-सीची प्रक्रिया ॲपमधून करणे शक्य नाही असे लाभार्थी आपल्या जवळच्या सी-एस-सी केंद्रामध्ये जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने सुद्धा ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पी-एम किसान मोबाईल ॲपद्वारे फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-के-वाय-सीची प्रक्रिया कशी करायची याबाबत माहिती पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीकरिता आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. फेसबुक, इन्स्टावरती हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की फॉलो करा. मित्रांनो, पी-एम किसान योजनेची ई-के-वाय-सी करण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत असलेले मोबाईल ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. मित्रांनो, या ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी दिलेली आहे. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर या ॲपला ओपन करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, खाली नेक्स्ट हा पर्याय येईल, यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारचे ऑप्शन या ठिकाणी विचारले जाईल, तर या ठिकाणी लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, वरती लॉग इन टाइपवरती क्लिक केल्यानंतर खाली या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसतील, तर या ठिकाणी बेनिफिशियरी हा ऑप्शन दिलेला आहे, यावरती आपण क्लिक करूया. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी रजिस्ट्रेशन आयडी आणि दुसरा आधार नंबर असे 2 पर्याय आहेत. तर या ठिकाणी आधार नंबर हा पर्याय आपण निवडूया. आता मित्रांनो, या ठिकाणी ज्या व्यक्तीची आपल्याला ई-के-वाय-सी करायची आहे, त्या व्यक्तीचा आधार नंबर या खालच्या रकान्यात टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली फेशियल ई-के-वाय-सी लॉगिन हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर आता या ठिकाणी फेशियल ई-के-वाय-सी लॉगिन या पर्यायावरती क्लिक करूयात. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी प्लीज प्रोव्हाइड कन्सेंट टू स्कॅन फेस फॉर ई-के-वाय-सी म्हणजे आपल्याला चेहरा स्कॅन करण्याकरता परमिशन या ठिकाणी मागितल्या जात आहे. तर खाली या छोट्याशा चेकबॉक्सवरती अशा प्रकारे टिक करायचं आहे आणि स्कॅन फेस या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा चेहरा या ठिकाणी ॲपद्वारे स्कॅन केला जाईल आणि स्कॅन झाल्यानंतर या ठिकाणी एम-पिन जनरेट करण्याकरिता तुम्हाला या ठिकाणी विचारल्या जाईल. तर या ठिकाणी 6 अंकाचा एम-पिन तुम्हाला जनरेट करायचा आहे. तुम्ही कोणतेही 6 क्रमांक या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. तर या ठिकाणी आता आपण एम-पिन जनरेट करूया. वरच्या रकान्यात जे 6 अंक तुम्ही टाकणार आहात, तेच 6 अंक खालच्या रकान्यात टाकायचे आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करायचे आहे. तर या ठिकाणी आपण सबमिट या बटनवरती क्लिक करूयात. अशा प्रकारे आपला एम-पिन या ठिकाणी जनरेट झालेला आहे. तर या ठिकाणी ओके या बटनवरती आपण क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे आता या ठिकाणी आपल्याला डॅशबोर्ड हा पर्याय या ठिकाणी दाखविण्यात येईल. तर या पर्यायावरती आपण क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, डॅशबोर्डमध्ये या ठिकाणी आपल्याला स्टेटसमध्ये लँड रेकॉर्ड सीडिंग स्टेटस आपल्याला या ठिकाणी येस दाखवत आहे. आधार सीडिंग विथ बँक अकाउंट स्टेटस या ठिकाणी येस दाखवत आहे आणि ई-के-वाय-सी स्टेटस सुद्धा या ठिकाणी आता आपल्याला येस दाखवत आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपली फेसद्वारे म्हणजे चेहरा स्कॅन करून आपली ई-के-वाय-सी ही या ठिकाणी यशस्वी झालेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक तसेच शेअर करा, जेणेकरून इतर पी-एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा या माहितीचा लाभ हा घेता येईल. तर चला, लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.